त्यांचा जो प्रवास आहे त्यांना विचारणार आहोत. सर, एकंदरीतच तुम्हाला ज्यावेळेस एक टेलिव्हिजन आहे, त्यानंतर टेलिव्हिजन नंतर तुम्ही आता थेट डिजिटल मीडियाकडे वळत आहात. काय वाटतं तुम्हाला? काय अनुभव आहेत सर? खरं तर मुख्य प्रवाह किंवा मेनस्ट्रीम मीडिया हा शब्द आपण जेव्हा वापरतो, तेव्हा तो आता थोडासा फसवा पण शब्द बनलेला आहे. कारण कशाला मेनस्ट्रीम म्हणायचं? म्हणजे जसं नॅशनल मीडिया हा पण एक शब्द जसा एक आभासी शब्द आहे, की जे दिल्लीत पत्रकारिता करतात किंवा जे हिंदी माध्यमं दिल्लीतली सांगतात, तोच नॅशनल मीडिया आहे का? हा जो एक समज नॅशनल मीडियाबद्दलचा आहे, तशाच पद्धतीनं आता मेनस्ट्रीम मीडिया किंवा मुख्य प्रवाहातली माध्यमं आपण ज्याला म्हणतो, त्याच्या संदर्भातल्या संकल्पना सुद्धा आता बदलत चाललेल्या आहेत. आणि 16 वर्षांपूर्वी जेव्हा मी टीव्हीमध्ये आलो, तेव्हा मराठीमध्ये तर इलेक्ट्रॉनिक मीडियाची ती सुरुवात होती. टीव्ही म्हणजे पहिल्यापासूनच टीव्ही माध्यमाला खरं तर एक पत्रकारितेच्या एकूण वर्तुळामध्ये थोडंसं कमी प्रतिष्ठेचं म्हणजे जी प्रिंटची पत्रकारिता आहे ती खरी पत्रकारिता आणि टीव्ही पत्रकार काय करतात त्यांना तर म्हणजे लिहायला पण त्यांना येत नाही अशा पद्धतीच्या काही संकल्पना होत्या. पण असं नसतं. टीव्ही मध्ये राहून सुद्धा काही गोष्टी ज्या आहेत त्या पत्रकारांनी केलेल्या आहेत. त्याची एक आदर्श उदाहरण आपल्याला हिंदी इंग्लिश मध्ये पण आहेत. आणि ते सगळं करण्यासाठी तेव्हा सुरुवात झालेली होती आणि सुरुवातीच्या काळामध्ये ते बऱ्यापैकी करायला सुद्धा मिळत होतं. म्हणजे मी 2007 मध्ये एबीपी माझामध्ये सुरुवात केली. सुरुवातीला डेस्कवरती काम करत होतो आणि डेस्कवरती काम करत असताना सुद्धा काही स्पेशल रिपोर्टसाठी मी बाहेर पडायचो. म्हणजे अगदी अण्णाभाऊ साठेंच्या वरती डॉक्युमेंटरी असेल, त्याच्यानंतर यशवंतराव चव्हाणांच्या वरती तेव्हा डॉक्युमेंटरी करण्याची संधी मिळालेली होती. वेगवेगळ्या भागामध्ये म्हणजे दादाजी खोब्रागडे जे आपले वेगवेगळ्या धानाच्या जाती त्यांनी शोधून काढलेल्या होत्या, तर त्यांचा रिपोर्ट करण्यासाठीची संधी सुद्धा मला त्यावेळी डेस्कवरती असताना मिळालेली होती. आता होत काय चाललंय की टीव्ही मीडियाची पत्रकारिता सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदलत चालली आहे आणि ही बदलण्यासाठी त्याला वेगवेगळी कारण आहेत. एकतर टेक्नॉलॉजी हे एक महत्वाचं कारण आहेच, सोबतच एकूण जी राजकीय संस्कृती बदलत चाललेली आहे त्याच्यामुळे सुद्धा टीव्ही मीडियाची एकूण परिमाण जे आहेत ती सगळी बदलत चालली आहे. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की 16 वर्षानंतर मुख्य प्रवाहातलं माध्यम सोडून डिजिटल माध्यमामध्ये काय यावंसं वाटलं, तर म्हणजे मी मुख्य प्रवाहातलं माध्यम सोडून डिजिटल माध्यमाकडे काय येतो याच्यापेक्षा लोकच आता किंवा सगळे जनता जी आहे तीच मुख्य प्रवाहातलं माध्यम सोडून कदाचित डिजिटल माध्यमाकडे वळते का याचा आपल्याला विचार करायला पाहिजे. कारण लोकांच्या बातम्या बघण्याच्या सवयी किंवा एकूणच सगळ्या इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्याच्या सवयी ज्या आहेत त्या बदलत चालल्यात. त्या आपण आजूबाजूला बघतोय. टेक्नॉलॉजीनं या संपूर्ण क्षेत्राचं एक कुठंतरी लोकशाहीकरण केलंय का, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्यामुळं मी मेनस्ट्रीम सोडून डिजिटल मध्ये येतोय असं म्हणण्यापेक्षा खरं तर माझ्या आधीच लोकांनी सुद्धा मेनस्ट्रीम सोडून कुठंतरी डिजिटल पर्याय शोधायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळं कदाचित हा निर्णय जो आहे तो घ्यावासा वाटला. सर, एकंदरीतच आता पाहायला गेलं तर आपण जे मोदींचे तुम्ही एका व्हिडिओच्या माध्यमातून म्हटला होतात, की मोदींच्या उदयानंतर जी राजकीय संस्कृती आहे, त्या संस्कृती कुठेतरी बदलताना दिसते. ते कशाच्या आधारावर काय सांगाल यावरती सर आपण? नाही, हा जो बदल आहे तो दोन अर्थांनी आहे. काही चांगले बदल सुद्धा झालेले आहेत आणि काही वाईट सुद्धा बदल झालेले आहेत. म्हणजे दिल्लीमध्ये जे दिल्लीला ओळखतात, दिल्लीची एक वेगळी राजकीय संस्कृती राहिलेली आहे. म्हणजे सरकार आली गेली तरी सुद्धा एक जी सिस्टीम असायची दिल्लीच्या अवतीभोवती त्या संपूर्ण पॉलिटिकल सर्कलमध्ये ज्याला आपण सत्तेचं वर्तुळ म्हणतो, तर ती कायम राहिलेली दिसायची. मोदींनी ती तोडून टाकली. म्हणजे ल्युटन्स दिल्ली म्हणून ते अनेकदा जे हिणवतात, एका ठराविक लोकांचा गट त्या संघर्ष सत्ता वर्तुळाच्या आसपास दिसायचा, ते सगळं त्यांनी तोडून टाकलं. पण दुसरी गोष्ट ही झाली की मोदींच्या काळामध्ये पत्रकारिता पण बऱ्याच अंशी बदलत गेलेली आहे. म्हणजे त्याला टेक्नॉलॉजी पण कारण असेल, पण आता तुम्ही बघा की बऱ्याच मंत्र्यांच्या बाबतीत पण हे घडलेलं आहे की एखादा मंत्री जर आहे तर तो थेट माध्यमांशी बोलतोय किंवा त्याच्या माध्यमातल्या वक्तव्यामुळे तो अडचणीत आलेला आहे, हे बऱ्याचदा दिसलेलं आहे. मला एक उदाहरण सांगायला आवडेल की आपल्या महाराष्ट्राचेच एक मंत्री होते आणि त्यांच्या खात्याशी निगडीत एक अत्यंत महत्वाचा इव्हेंट दिल्लीमध्ये होणार होता. त्या इव्हेंटसाठी त्यांनी अगदी सगळ्या मीडियाला आवर्जून बोलावलं आणि जेव्हा बोलावलं तेव्हा वाजत गाजत त्याची सगळी म्हणजे नॅशनल मीडियानी किंवा सगळ्याच रिजनल मीडियानं दखल घेतली आणि त्या सगळ्या बातम्या चालल्या. पण जेव्हा
हे सगळं टीव्हीवरती दिसायला लागलं. एकतर ते खात्याचे राज्यमंत्री होते, महत्वाचा दिवस होता आणि त्या दिवशी हे सगळं फुटेज ते घेतायत हे बघितल्यानंतर कदाचित त्यांना एक खूप जोरदार मेसेज आला पीएमओ मधून आला असावा. कारण नंतर एक जी अधिकृत पत्रकार परिषद त्याच इव्हेंट बद्दल संध्याकाळी होणार होती ती अचानक रद्द झाली आणि जो काही मेसेज पोहोचायचा तो त्या मंत्र्यांना पोहोचला. त्यामुळं आता असं झालंय की महत्वाच्या ज्या काही सरकारच्या घडामोडी असतील, निर्णय असतील, ते केवळ एकतर स्वतः पंतप्रधानांच्या माध्यमातूनच सांगितल्या जातात. सोबतच दिल्लीमध्ये पॉलिटिकल रिपोर्टिंगची एक वेगळी पद्धत होती. प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर एक ऑफ द रेकॉर्ड ब्रीफिंग व्हायचं. त्याच्यामधून बरेचसे किस्से, इनर गोष्टी ज्या आहेत त्या पत्रकारांना कळायच्या. इव्हन तुम्ही पार्लमेंटच्या रिपोर्टिंग बद्दल पण बघा. म्हणजे जुनी संसद जी होती त्याच्यामध्ये जे सेंट्रल हॉल होता त्या सेंट्रल हॉलमध्ये सगळ्या देशभरातल्या बातम्यांचा उगम करणारं किंवा तिथून सगळं गॉसिप सुरू व्हायचं आणि तिथून पत्रकारांना खूप बातम्या मिळायच्या. आता जी नवीन संसद बांधलेली आहे त्या संसदेमध्ये अशा संवादाला जागाच उरलेली नाहीये. सेंट्रल हॉलच उरलेला नाहीये की जिथं खासदार आणि पत्रकार म्हणजे ठराविक पत्रकारांना तो पास मिळतो, पण त्या गप्पांमधून अवतीभोवती जे चाललंय त्याच्याबद्दलचं खूप इन्साइट्स जे आहेत त्या पत्रकारांना मिळायच्या. पण आता नव्या संसदेमध्ये तशी जागा नाहीये, किंबहुना नव्या संसदेमध्ये रिपोर्टिंग वरती सुद्धा आता खूप बंधनं आलेली आहेत आणि त्या माध्यमातून मला म्हणायचं होतं की ही जी संस्कृती आहे ती बऱ्यापैकी बदलत चाललेली आहे आणि कदाचित येणारी सरकार सुद्धा त्याच्यात बदल करू शकतील का ह्याच्याबद्दल पण डाऊट आहे. कारण अनेक सरकारांना आपली ताकद जी आहे ती माध्यमांच्या वरती हवीच असते. मोदींनी जो एक पायंडा पाडून दिलेला आहे त्याच्यामध्ये पुढे जाऊन किती उदारता येते हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. सर, एकंदरीतच पूर्वीची जी पत्रकारिता होती, ज्यावेळेस पत्रकारांना विचारलं जायचं, की तुम्ही कुठल्या माध्यमांचे. पण हल्लीच्या जी पत्रकार आहेत, त्यांना विचारलं जातात, की तुम्ही कोणत्या पक्षाचं. याला जबाबदार कोण आहे? तुमच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, की याला जबाबदार कोण असेल? नाही, याला काही अंशी राजकीय संस्कृती जरी जबाबदार असली तरी सर्वाधिक जबाबदार स्वतः पत्रकारच आहेत. कारण म्हणजे मुळामध्ये डेफिनेशन काय असते, एखाद्या बीटसाठी जर एखादा पत्रकार नेमला असेल, समजा एखादा पत्रकार आहे तो काँग्रेस बीट कव्हर करतोय किंवा एखादा पत्रकार भाजप बीट कव्हर करतोय, तर त्यानं त्या पक्षाशी संबंधित कुठल्या गोष्टींची चर्चा होते किंवा काय चुकीचं घडतंय तिथं, काय लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे याचा विचार केला पाहिजे ना, की तुम्ही त्या बीटचे पत्रकार म्हणजे त्या पक्षाचे अघोषित प्रवक्ते बनलं पाहिजे. आणि सध्या पत्रकारांना एकूण हाताळण्याची जी काही एक नवीन शैली बनत चाललेली आहे, म्हणजे साध्या साध्या गोष्टी सुद्धा चुकीच्या राजकीय पक्षांना खपत नाहीयेत का? आणि त्यामुळं मग कदाचित ही एक नवीन संस्कृती जी आहे ती बनत चालली आहे जी खूप घातक आहे. अनेकदा असं असतं की जेव्हा तुम्ही उणिवा दाखवता एखाद्या कार्यशैलीमधली एखादी गोष्ट तुम्हाला जी खटकते ती सांगता, तेव्हा कदाचित अनेकदा त्या पक्षासाठी सुद्धा ते हिताचं असतं. म्हणजे जनतेपर्यंत शेवटी तुम्हाला जायचंय. तुम्हाला केवळ पत्रकार आणि राजकारणी मिळून तुम्ही नॅरेटिव्ह ठरवू शकत नाही. शेवटी तुमच्या कामातलं तुमच्या एकूण वर्किंग स्टाईल मधून जे काही पोहोचायचे ते जनतेपर्यंत पोहोचत असते. जनता हुशार असते आपल्या सगळ्यांपेक्षा आणि त्यामुळं जर तुमच्या कार्यशैलीमधल्या काही उणिवा पत्रकार दाखवत असतील, तर त्या स्वीकारण्याचा जो दिलदारपणा आहे, मला वाटतं तो कमी होत चाललाय. सर, एकंदरीतच आपल्याकडे पहिली मुद्रित माध्यमं, त्यानंतर टेलिव्हिजन, रेडिओ आणि अलीकडच्या काळात वेब जर्नलिझम अशी पत्रकारितेची माध्यमं आहेत. यातच आता आणखी एक माध्यम आलं ते म्हणजे गोदी मीडिया. गोदी मीडियाचं नाव जोडलं गेलंय. या गोदी मीडियाबद्दल काय सांगाल आपण सर? नाही, गोदी मीडिया हा खरं तर एका बाजूला ठेवलेला म्हणजे प्रकार आहे किंवा त्याचं ते नामकरण आहे. पण कदाचित उद्या सरकार बदलल्यानंतर वेगळ्या पद्धतीने अजून काही नामकरण होऊ शकतं. कारण आपण आता बघितलं की इंडिया आघाडीनं काही पत्रकारांवरती बहिष्काराचा निर्णय घेतलाय. राजकीय काही गरजेपोटी त्यांनी तो घेतला असेल, पण पत्रकारांची अशी विभागणी होणं हे एकूणच पत्रकारितेच्या दृष्टीनं चांगलं नाहीये. आणि आणीबाणीच्या काळामध्ये सुद्धा ज्या पद्धतीची पत्रकारिता झालेली होती, काहींनी बाणेदारपणा दाखवलेला होता त्याही काळामध्ये, पण तेवढी सुद्धा संधी आता आपल्याकडे उरलेली आहे का? हा विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे. आणि तुम्ही माध्यमांची जर परिस्थिती बघितली तर अनेक उद्योगपतींच्या हातामध्ये आता सगळी माध्यमं जी आहेत ती जात चाललेली आहेत. अर्थात जरी ती गेली तरी चांगल्या संपादकांना जर एखादी गोष्ट करायची असेल, काही बेसिक पत्रकारितेतली मूल्य जपायची असतील तर ते एवढं पण अवघड नाहीये.
पण ते करण्याची बहुधा कोणाला आता गरजच वाटत नाहीये का, अशा पद्धतीची स्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे पत्रकारिता म्हणजे अगदी समाज प्रबोधन इतकी आदर्श पत्रकारिता करण्याची सुद्धा अपेक्षा नाहीये, पण किमान पत्रकारितेतली जी बेसिक मूल्य आहेत किमान तेवढी तरी आपण पाळली पाहिजे किंवा ती पाळण्याचं जरी भान आपण ठेवलं तरी पुरेसं आहे. पण ते होताना दिसत नाही आणि त्यामुळे कदाचित ते अशा पद्धतीचे शब्दप्रयोग जे आहेत ते रूढ होताना दिसत आहेत. लोकांना कळतंय की मोदींच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे एवढ्या असतील तर त्या एवढ्या करून सांगितल्या जातात किंवा जिथं बोलायचे मोदींच्या विरोधात तिथं सुद्धा साधे प्रश्न विचारले जात नाहीयेत आणि त्यामुळे कदाचित अशा पद्धतीचा शब्दप्रयोग जो आहे तो रूढ होताना दिसतोय. सर एकंदरीतच जे चाय बिस्किटवाली पत्रकारिता किंवा एचएमई पत्रकारिता जे असं पत्रकारांना संबोधलं जातं, ते कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं सर? नाही, नाही. अशा पद्धतीचं कुठलंही खरं तर नामकरण योग्यच नाहीये. पण ते चाय बिस्कुट जे आहे अनेकदा त्याच्याबद्दल अनेकदा बोललं जातं मीडियाच्या लोकांना भाजप सरकारकडून किंवा मग असं कोणाकडूनही असं ट्रोल केलं जातं, की चाय बिस्किटवाले पत्रकार आहात किंवा मग हो. जे पण काही पण पण एचएमई त्याच्याबद्दल पत्रकार असं इंटरेस्टिंग संबोधलं जातं. आहे की चाय बिस्कुट पत्रकार हा एका पत्रकारानेच पत्रकारासाठी वापरलेला शब्दप्रयोग आहे. अर्थात त्याच्यामध्ये काही कमी किंवा असं हे वाटण्यासारखी स्थिती नाहीये. पत्रकार हा जमिनीवरचा पत्रकार असला पाहिजे. त्याला त्याच्यामध्ये काही एवढं वावगं वाटण्याची गरज नाहीये. पण एकूण अशा पद्धतीनं हेटाळणी जी आहे म्हणजे हा बघा की हा शब्द जो आहे तो जर एका पत्रकारानंच दुसऱ्या पत्रकाराबद्दल वापरला असेल आणि पत्रकारितेमधली ही कॉम्पिटिशन म्हणजे एखाद्या पक्षाच्या आपण किंवा सरकारशी आपण किती एकनिष्ठ आहोत ही दाखवण्याची जी एक किळसवाणी स्पर्धा सुरू झालेली आहे त्याच्यामुळं हे सगळं होताना दिसतं आहे आणि आता आपल्याकडे तो शब्द विशेषतः महाराष्ट्रामध्ये एचएमव्ही जरी रूढ झालेला असला तरी अशा पद्धतीनं पत्रकारांना संबोधणं खरोखर योग्य नाहीये. म्हणजे त्याच्यातनं बेसिक गोष्टी ज्या आहेत जर्नलिझमच्या त्या सुद्धा आपण म्हणजे त्या स्वीकारण्याचा सुद्धा आपल्याकडे दिलदारपणा नाहीये का हा त्याच्यातला मूळ प्रश्न आहे. याच्या आधी सुद्धा म्हणजे अगदी आदर्श स्थिती नसेल कधी मी म्हणत नाही की अगदी आधीच्या काळामध्ये पण अगदी पूर्ण मुक्त पत्रकारिता होती पण किमान काही बंधनं जी आत्ताची आहेत तेवढी तरी बंधनं म्हणजे त्या काळामध्ये नसावीत आणि म्हणून हे अशा पद्धतीचे शब्दप्रयोग आपल्याला दिसत आहेत पण ही खूप वाईट परिस्थिती आहे पत्रकारितेसाठी हा आत्ताचा जो काळ आहे तो अत्यंत खडतर काळ म्हणावा लागेल आणि म्हणजे काही लोक याच्याबद्दल अग्री पण होतील की आणीबाणीच्या काळामध्ये सुद्धा जी जितकी बंधनं नव्हती तितकी आता होत चाललेली आहेत का अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण आणि हे सगळं अघोषित आहे म्हणजे करताना तुम्ही लोकशाहीचा जय जयकार करायचा मदर ऑफ डेमोक्रेसी म्हणायचं पण मुळामध्ये जे स्वातंत्र्य हवं आहे ते मात्र तुम्ही देताना दिसत नाहीये एखादी गोष्ट खटकल्यानंतर ज्या पद्धतीनं वाईट ट्रोलिंग केलं जातं पत्रकारांचं ते खरोखर म्हणजे अनाकलनीय आहे की एखादी गोष्ट लोकशाहीमध्ये कुठेही वाद संवाद जो असतो आणि तो होत राहिला पाहिजे त्याच्याशिवाय आपल्या व्यवस्थेला अर्थ नाहीये पण एक नवीन पायंडा पडलेला आहे एखादी गोष्ट आपल्या विरोधात असेल तर त्याच्या विरोधात मग पूर्णपणे म्हणजे ट्रोल आर्मी जी आहे ती पूर्णपणे त्याच्या मागे लागते आणि महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर आता म्हणजे जरी आपण या बाबतीत आयटी सेल म्हणून भाजपला खूप बोल लावत असलो तरी ही संस्कृती आता सगळ्याच पक्षांमध्ये झिरपत चाललेली आहे का कुठल्याच पक्षाला आपल्या विरोधातलं काही ऐकायचं नाहीये आणि जरा काही विरोधात घडलं की त्या पक्षाचे सगळे ट्रोल्स किंवा एक सोशल माध्यमवीर जे असतात ते तुटून पडायला लागतात पण अर्थात याच्यातून म्हणजे जे काय आहे ते पुढं चांगलं जे आहे तेच टिकत राहील लोकांनाही कळत राहील शेवटी कसं असतं की ज्याच्यामध्ये सत्व असतं जे चांगलं असतं ते तुम्ही म्हणजे थोड्या काळासाठी जरी त्याच्यावरती आघात झाले तरी दीर्घकाळासाठी मग या सगळ्या मधून ते तावून सुद्धा निघतं तशाच पद्धतीने आपण आशा करूयात की पत्रकारितेबद्दल सुद्धा काही चांगलं सत्व टिकणारं जे आहे ते याच्यामधून टिकून राहील सर एकंदरीतच तुमची जी मोठी हे होती ती दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही महुआ मोहितराव प्रकरण जे आहे ते चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं. नक्की सर या जे प्रकरण आहे याबद्दल तुम्ही एक सखोल विश्लेषण केलं होतं. ते थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना सांगू शकाल काय? नक्की काय प्रकरण आहे महुआ मोहितरांचं? हा म्हणजे मी माझं युट्यूब चॅनल लॉन्च केलं प्रशांत कदम या नावानं त्याच्यानंतरचा हा बहुधा पहिलाच व्हिडिओ होता गेल्या 5-6 दिवसांपासून त्याच्याबद्दल खूप इंटरेस्टिंग घडामोडी घडत आहेत आणि महुआ मोइत्रा अनेकांना माहिती पण असतील लोकसभेमध्ये त्यांची भाषणं खूप गाजलेली आहेत एकतर देशामध्ये
खूप कमी लोक आहेत की जे इतक्या निडरपणे बोलतात. त्यातही मोदी अदानी यांचं संबंध जे आहेत त्याच्याबद्दल बोलणारे अगदी 2 ते 3 लोक आहेत. राहुल गांधी थेटपणे बोलतात, पण काँग्रेसचे मुख्यमंत्री सुद्धा त्यांचं थेट नाव घेताना आपल्याला दिसत नाही. आता महुआ मोइत्रा लोकसभेमध्ये अशा पद्धतीने बोलत होत्या. याच वेळी त्यांच्यावरती एक आरोप झालाय की त्यांनी लोकसभेमध्ये जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नांमधून एका ठराविक उद्योग समूहाला म्हणजे हिरानंदानींना त्याच्यामध्ये फायदा करून दिला किंवा त्यांचे हितसंबंध जोपासणारेच प्रश्न विचारले. अर्थात उलट्या बाजूने तुम्ही जर विचार केला तर हे सगळे प्रश्न अदानी समूहाबद्दलचे आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तर अजून मिळालेली नाहीयेत. तसं असतानाच या सगळ्या संदर्भात त्या चौकशीच्या घेऱ्यात अडकलेल्या आहेत आणि त्यामुळे असं असतं की हा एक मेसेजिंगचा प्रकार आहे का? जी व्यक्ती आपल्या विरोधात बोलते तिलाच अशा पद्धतीने हैराण करायचं आणि त्या माध्यमातून एक अशा सतावून सोडण्याचं एक मॉडेल उभं राहतंय का? यासाठी ती सगळी कहाणी मी ती व्हिडिओमध्ये मांडलेली आहे. तुम्ही आवर्जून तो व्हिडिओ जो आहे तो तुमच्याही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे वस्तुस्थिती कळेल. सर, अनेकदा आपण जर पाहायला गेलं तर प्रत्येक वेळा आम्हाला जे आमदार अपात्रतेचे जे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे, त्या सुनावणी दरम्यान आपल्या प्रेक्षकांना काही ना काही अपडेट्स देत राहता. पण सध्या ही केस कोणत्या स्टेपला आहे, या अनुषंगाने आपण काय सांगू शकाल? नाही, आमदार अपात्रतेबाबत खरं तर सुप्रीम कोर्टाने जेव्हा 11 मे रोजी निकाल दिला सत्ता संघर्षाचा, त्याच्यानंतर हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांच्याकडे सोपवलंय. पण विधानसभा अध्यक्षांचा निर्णय अजून या जवळपास 6 महिन्यानंतर सुद्धा झालेला नाहीये. त्यामुळे मग ठाकरे गट, त्याच्यानंतर राष्ट्रवादीचा शरद पवार गट हे पुन्हा सुप्रीम कोर्टात गेले. आता मागच्या वेळी जी सुनावणी झालेली होती त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं खूप कडक शब्दामध्ये ताशेरे ओढले की तुम्ही जर लवकर निर्णय घेणार नसाल, आमच्या निर्णयाचा जर असा अवमान करत असाल तर आम्हाला तुम्हाला सांगावं लागेल की 2 महिन्यामध्ये निर्णय घ्या म्हणून. आता 30 ऑक्टोबरला परत त्याची सुनावणी होतीये. आपल्याला बघावं लागेल की किती लवकर निर्णय होतोय. कारण शेवटी कसं आहे की जी काही कारवाई होईल कुठल्याही बाजूला होईल ती कारवाई त्याला एक मर्यादा आहे. केवळ निवडणूक लढवण्यापर्यंत म्हणजे या टर्म पुरतीच ती अपात्रता असणार आहे आणि त्यामुळं जर निवडणुकीच्या आधी तो पुरेसा निर्णय झाला नाही तर या सगळ्याला काहीही अर्थ उरणार नाही आणि त्यामुळं सुप्रीम कोर्ट आता अध्यक्षांना किती लवकर निर्णय घ्यायला लावतंय, त्यांना एक ठराविक कालमर्यादा देते का, हे आपल्याला उत्तर कदाचित 30 तारखेला कळेल. एकंदरीतच आपण आता हे होते आपले प्रशांत कदम सर. एकंदरीत त्यांनी आता नवीन जे आहे तो नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. त्यांनी नवीन YouTube चॅनल ओपन केलं त्यांच्या प्रशांत कदम या नावाने. त्यांना आपण जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्यासोबतच मॅक्स महाराष्ट्राच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या मॅक्स महाराष्ट्र फेसबुक पेजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.